मग ते कसं समजायचं की मला हे माझ्यात स्किल आहे, मग ते सॉफ्ट स्किल असेल किंवा कुठलंही असेल, की मी म्हणजे एखादा फ्रेशर आहे किंवा एखादी स्त्री आहे जिचं आता मुलं वगैरे मोठी झाली आहे, तर मी काय विकू शकते हे मला कसं कळणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना हे कन्फ्युजन असेल ना की मी कुठला बिझनेस करावा, थोडंसं इंटरनल जाऊन मला काय आवडतं, माझा इंटरेस्ट कशात आहे त्याच्यावरती फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. की मला बाबा गाण्याची आवड असेल तर मी गाण्याचे कोचिंग क्लासेस घेईन, त्यातनं रेव्हेन्यू जनरेट करेन. आणि काही लोक म्हणतात की अरे नाही तिकडे मार्केटिंग तिथे कसं करणार, ऑनलाईन कसं करणार, की तिकडे कॉम्पिटिशन खूप आहे त्याच्यामुळे लोक पडत नाहीत. माझा एक मित्र आहे, तो बासरी वाजवायला शिकवतो ऑनलाईन बासरी वाजवायला शिकवतो आणि महिन्याचा रेव्हेन्यू त्याचा आत्ता 1.5 ते 2.25 करोड रुपयाचा आहे. काय? हो. सो असं कुठलंच हे नाही आहे की जे करता येऊ शकत नाही. तुमचे स्किल्स असतील त्या स्किल्सला कोचिंगमध्ये घेऊन या, त्या स्किल्सला कन्सल्टिंगमध्ये घेऊन या. लोक जेव्हा तुमच्याकडे रेव्हेन्यूज नसतील ना त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस बेस्ड बिझनेस करा, कारण सर्व्हिसमध्ये रेव्हेन्यूज पहिले येतात, पैसे पहिले येतात आणि मग तुम्ही सर्व्हिस देता. सो जर रेव्हेन्यू पैसे नसतील इन्व्हेस्ट करायला तर स्टार्ट विथ युअर स्किल्स. तुमची आवड कशात आहे किंवा प्रोडक्टमध्ये जरी करायचं असेल तरी मला आवड कशामध्ये आहे. अल्टिमेटली ना 5 ते 4 प्रकारचे पी असतात. सगळ्यात पहिलं तुमचं प्रोडक्ट, कुठल्या प्रोडक्टवरती काम करा, ते प्रोडक्ट कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर ते प्रोडक्ट तुमच्या पॅशनशी रिलेटेड आहे का. त्यानंतर येतं की कुठल्या माझ्या कस्टमरचा पेन पॉईंट मी त्यातनं जस्टिफाय करतो आहे. हे प्रॉपर सगळं झालं तर तुमचा 5वा पी म्हणजे तुमचा प्रोडक्ट इझिली जस्टिफाय होतो. प्रॉफिट विल कम. Yet another P. So one, if you start solving problems of people, you are going to generate revenues. प्रॉब्लेम कुठे ना, लोक, मला असं वाटतं की मोठा व्यवसाय तो गॅपमध्ये असतो. लोक इथे समजा एखादा प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे, खरा पैसा या गॅपमध्ये असतो, पण लोक या दोन्ही साईडला काम करतात, या मधल्या गॅपवरती काम नाही करत. फॉर एक्झाम्पल उबर सगळ्यात मोठं उदाहरण. गाड्या आधी नव्हत्या का, रेंटवर गाड्या जात होत्या. उबरने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पेन पॉईंट अंडरस्टँड केला की गाड्या आहेत पण एका स्टँडर्डाइज्ड स्ट्रक्चरमध्ये लोकांना मिळत नाही आहेत किंवा एका क्लिकवरती लोकांना मिळत नाही. दे सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. त्यातनं तुम्हाला मिळालं बोट, जो माईक्स आणि याचा जो ब्रँड आहे, बोट जेव्हा आलं मार्केटमध्ये त्यावेळेस इतर ब्रँड्स नव्हते का, सोनी होतं, सेनायझर होतं, शुअर होतं. बोटनी काय केलं, मधली जी फळी होती डिस्ट्रीब्युटरची ती पूर्ण स्क्वेअर ऑफ केली, ती बाजूला काढली, कॉस्ट कमी केली, प्रोडक्टचं काय म्हणतात क्वालिटी तीच मेंटेन केली. सो तिकडे त्यांनी तो पेन पॉईंट आयडेंटिफाय केला. सो मी बाकीचं मी माझं सांगतो. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो, एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये आलो, त्यावेळेस मला लक्षात आलं की मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फार्मर्स आहेत ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. सो ही बाजू झाली. दुसरे लोक आहेत जे एक्सपोर्टर्स आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचं प्रोडक्ट नाही पण ते त्यांच्या प्रोडक्टवरती डिपेंडंट आहेत. हे जी लोक होती, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, त्यांना माहिती आहे की माझ्याकडनं प्रोडक्ट 10 रुपयाला घेऊन जातोय, बाहेर 15 रुपये 20 रुपयाला विकतोय, तर मी डायरेक्ट विकू शकत नाही का, तर मला नो-हाऊ नाही. मी तो गॅप आयडेंटिफाय केला, त्यांच्याकडे अप्रोच झालो, त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः का नाही एक्सपोर्ट करतो, मला नो-हाऊ नाही आहे. म्हटलं नो-हाऊ मी देतो, मी तुम्हाला पहिले तुमचे डॉक्युमेंट्स काढून देतो. तर तिथे डॉक्युमेंट्स काढायला खर्च येतो खूप. तर मी जेव्हा डॉक्युमेंट्स काढत होतो तेव्हा मार्केटमध्ये लोक 40-50 हजार रुपये घेत होते डॉक्युमेंट्स काढून द्यायला, जेव्हा की ॲक्च्युअल चार्जेस गव्हर्नमेंटचे बघायला तर 8 ते 9 हजार रुपये होते एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्टचे डॉक्युमेंट्स. मी आजही सांगतो इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स फक्त 500 रुपयाला बनतं, जे लोकांना माहितीच नाही आहे. लोक अजूनही मार्केटमध्ये 15-15 हजार रुपये चार्ज करत आहेत. सो मी तो गॅप आयडेंटिफाय केला. मी त्यांना सांगितलं तुमचे डॉक्युमेंट्स काढून देतो. डॉक्युमेंट्स काढून दिले, त्याच्यावरती माझा रेव्हेन्यू आला. त्यातनं मग नंतर सांगितलं तुमच्या प्रोडक्टसाठी मी बायर शोधायला चालू करतो. ते बोलले बायर आम्ही तुला अपफ्रंट पैसे देणार नाही, कारण मी नवीन होतो मार्केटमध्ये. म्हटलं नका देऊ, मला तुमच्याकडे बायरची परचेस ऑर्डर आल्यानंतर पैसे द्या. पीपल आर हॅपी टू डू दॅट. आय स्टार्टेड द बिझनेस इन दॅट वे. सो तुम्ही ती आयडेंटिफाय, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये गॅप्स असतात. आता सिम्पल, आपण ठाण्यामध्ये राहतोय, बरोबर आहे. ठाण्यामध्ये आधी मिठाईची दुकानं नव्हती का, मग प्रशांत ब्रँड का झाला. प्रशांतने गॅप आयडेंटिफाय केली, हायजीनचा प्रॉब्लेम आहे, टेस्टमध्ये व्हरायटी नाही आहे, आणि नवीन काय म्हणतात क्लेनलीनेस हा मेजर त्यांनी आयडेंटिफाय केला. हायजीन, कस्टमर सर्व्हिस. आधीची जी दुकानं होती तिकडे कस्टमर सर्व्हिस वॉज अ मेजर प्रॉब्लेम. मोठे ब्रँड्स होते ऑलरेडी, त्यांनी ते आयडेंटिफाय केलं. ही गॉट इन टू द मार्केट. ही इज अ बिगर ब्रँड नाव देन एनी अदर ब्रँड. दिस इज नॉट स्पॉन्सर्ड बाय प्रशांत. नो, ऑब्वियसली आय एम जस्ट सेइंग. ऑब्वियसली नॉट. मी आता ठाण्यात राहतो म्हणून ते उदाहरण पटकन आलं. सो असे अनेक उदाहरण आहेत, आणि प्रत्येक मोठा बिझनेस तिकडेच मोठा बनला आहे.
की जिथे गॅप्स आहेत. अशा कुठल्या टॉप 3 मॅन्युफॅक्चर्ड गोष्टी आहेत की ज्याचा एक्सपोर्टमध्ये जास्त चांगला स्कोप आहे? आत्ताच्या घडीला विचाराल तर टॉईज, खेळणी. अच्छा. इंडिया हॅज फोकस्ड की 2030पर्यंत चायनाचा इम्पोर्ट बंद करायचा आहे. इंडियाने स्पेशली टॉय असोसिएशन ऑफ इंडिया फॉर्म केलं आहे, तो त्याच्यावरती फोकस मेजर आहे. सेकंडली ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत, पण ॲग्रो प्रोडक्टमध्ये पण लोकांचं थोडंसं गल्लत होते की लोक ऑर्गॅनिकच करू असं म्हणतात, पण तसं काही नाही आहे. प्रत्येक प्रोडक्टसाठी मार्केट वेगळं आहे. म्हणजे कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. हां, सडलेला कांदा का होतो एक्सपोर्ट? आता शेण एक्सपोर्ट होतं. काय शेण? दुबईमध्ये मेजरली आपल्याकडनं UAEमध्ये शेण इम्पोर्ट करतायत, कारण दे वॉन्ट टू क्रिएट अ लँड की जिथे ते स्वतःचं कल्टिवेशन करू शकतात. दुबईने ऑलरेडी ते चालू केलं आहे. अच्छा. हो, दुबईमध्ये आता त्यांनी सिमला मिरची उगवायला चालू केली दुबईमध्ये, दुबईच्या रेगिस्तानमध्ये. सो तिथे शेण इम्पोर्ट करतात, लँड क्रिएट करतात ते लोक. सो असं कुठलंच प्रोडक्ट नाही जे एक्सपोर्ट नाही होऊ शकत. असं काही आहेत का विचित्र उदाहरणं की इथे नको असलेला आपण बाहेर पाठवू शकतो? भरपूर आहेत. म्हणजे मी सांगितले सडलेला कांदा आहे, गांडूळ आहे. सडलेल्या कांद्याचं काय करणार? सडलेला कांदा वापरला जातो तिकडे, खतासाठी वापरतो. अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये मेजरली वापरतो, जिथे गरिबी आहे त्या देशांमध्ये एक्सपोर्ट केला जातो. नंतर गांडूळ एक्सपोर्ट होतात, अगेन फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज. युनिक प्रोडक्ट सांगायचं झालं तर हे काय म्हणतात त्याला, एक प्रोडक्ट आहे त्याचं नाव पेट्रॉक, दगड. पेट्रॉकचं उदाहरण मी बऱ्याच वेळा दिलेलं आहे, पण परत सांगतो. पेट्रॉक नावाचं एक प्रोडक्ट आहे. काय आहे, सिम्पल कन्सेप्ट, एक दगड आहे, त्या दगडाला छोटे 2 डोळे लावलेले आहेत, बॉक्स आहे, त्या बॉक्सवरती तो दगड बसवलेला आहे, ठेवलेला आहे. आणि मार्केट करणारी कंपनी असं मार्केट करते की तुम्ही, तुमच्याकडे समजा पेट नसेल, तुमच्याकडे मुलं बाळं नसतील, तर हा पेट तुम्ही पाळा, दगड पाळा. ओके. गुगलवरती जाऊन चेक करू शकता. ही कंपनी 550 करोडची आहे. सो दे आर नॉट सेलिंग द प्रोडक्ट, दे आर सेलिंग द स्टोरी. दे आर सेलिंग ती भावना की तुमच्याकडे आपण देवाला काय म्हणतात, दगडात देव पाहतो आपण, त्यांनी पेट बघितला. अँड दे आर डुईंग व्हेरी गुड बिझनेस इन टू दॅट. युनिक प्रोडक्टमध्ये पॉटी स्टूल्स, पॉटीवर बसायला, आपल्या कमोडवरती बसायला जे स्टूल्स लागतात, ती कंपनी 6,500 करोड कमवते. आणि कुठल्या देशांमध्ये होतो एक्सपोर्ट? हा वर्ल्ड वाईड होतोय. एक्सपोर्ट पण होतोय, इम्पोर्ट पण होतोय. लबूबू सारखं युनिक प्रोडक्ट काय असू शकतं? म्हणजे ज्याला काय अर्थच नाही आहे, तरी लोक घेत आहेत. पीपल आर बाईंग. 25-25, 3-3 लाखाला विकत घेत आहेत. सो देर इज नो प्रोडक्ट दॅट कॅनॉट बी एक्सपोर्टेड. एनी प्रोडक्ट कॅन बी एक्सपोर्ट. ओनली थिंग इज यू नीड टू रीच द राईट मार्केट. म्हणजे आत्ता आपण जे बसलो आहे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ऑलमोस्ट 80 to 90% गोष्टी एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट झालेल्या आहेत. अँड आय कॅन नेम इट. माईक, हा शुअरचा माईक आहे, हा इम्पोर्ट केलेला आहे. माझ्या हातातलं घड्याळ इम्पोर्ट केलेलं आहे. ॲक्सेसरीज इम्पोर्ट केलेल्या आहेत की एक्सपोर्ट झालेले आहेत. हे झाड एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केलेलं की होतं. यू नेम द प्रोडक्ट अँड दॅट इज एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. इट्स अ वास्ट मार्केट ऑल टुगेदर. आणि युनिक प्रोडक्ट तर खूप आहेत. म्हणजे आपल्याकडे वारली पेंटिंग मोठ्या प्रमाणात केलं जातं ठाणे जिल्ह्यामध्ये. वारली पेंटिंग जे इथे 120-130 रुपयाला मिळतं, तुम्ही दुबईला गेलात, दुबईच्या एम्पोरियममध्ये तुम्हाला 5,500-6 हजाराला मिळतं. ते करणारी हीच लोक आहेत. ह्यांच्याकडूनच ते पेंटिंग तिकडे जाते, फक्त फ्रेम ॲड केली जाते, इट इज सोल्ड ॲट अ हायर कॉस्ट. बरोबर आहे. मी आता सिडनीला एका अँटिक शॉपमध्ये गेले, तर आमच्याकडे एक जुनी अशी एक घंटा आहे जी अशी वाजवायची असते. तर तिथे ती ऑलमोस्ट काहीतरी 80-85 ऑस्ट्रेलियन डॉलरला होती, जी तेव्हा आम्ही घेतली असेल काहीतरी 200-400 रुपयाला. म्हणजे अँटिक म्हणून पण विकलं जातं. अगदी आपले बांबूचे ब्रश, आत्ता तुम्ही इंडिया मार्टवरती जाऊन चेक केलं तर तुम्हाला 9 रुपयाला एक ब्रश मिळतो. त्यांनी तो पोस्ट केला, म्हणजे नेगोशिएट केलं तर तो 6-7 रुपयाला देईल. ॲमेझॉन नेदरलँडवरती जाऊन आत्ता इमिजिएटली जरी चेक केलं तुम्हाला, तर 10चा पॅक तुम्हाला 90 युरोला मिळतो. 90 युरो म्हणजे युरोचा रेट माझ्या 100 रुपयाच्या आसपास असेल, म्हणजे 90 रुपयाला एक. इथे 6 रुपयाचं प्रोडक्ट तिकडे 90 रुपयाला मिळतं आहे. महिलांचे दुपट्टे असतील ते चांगल्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात. लहान मुलांचे कपडे आणि मार्जिन्स खूप हेवी आहेत. म्हणजे अगदी ब्लेझर्स, आपल्याकडे लोकांना वाटतं की इम्पोर्टेड कपडे, मेजरली युरोपियन कंट्रीजमध्ये जे जीन्स आणि जे ब्लेझर्स वापरले जातात हे बांगलादेश आणि भारतातून एक्सपोर्ट केले जातात. आपल्याकडे जो ब्लेझर 700-800 रुपयाला बनवला जातो, तो तिथे तुम्हाला इंडियन करन्सीमध्ये 7,000 ते 8,000 रुपयाला मिळतो.
सो लिमिटच नाही आहे त्याला काही. बांबूचे तुमचे बांबूचे मग्स हल्ली आलेत. हो. आपल्याकडे 100-125 रुपयाला मिळतात, तिकडे 2700-2800 रुपयाला विकले जातात. आणि हे चेक करा, लोकांना त्या देशात जायची गरज नाही. ॲमेझॉन त्या कंट्रीतलं शोधून लोकांना दिसेल समोर. म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत. पण मग परत तेच येतं ना की आपली लोक व्यवसाय करू शकत नाही, हा माइंडसेट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.